प्रभाग क्रमांक 6च्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची भव्य प्रचार पदयात्रा मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांची भव्य पदयात्रा उत्साहात पार पडली। या पदयात्रेत भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ मुनिरा शरीक मसलत, सौ अनिता कोरे, ॲडव्होकेट अल्लाबक्ष काझी आणि श्री अल्लाबक्ष गडेकरी सहभागी झाले होते। भाजपचे माजी पालकमंत्री व आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून प्रभागात कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आणून विविध विकास कामे पूर्ण करण्यात आली असून त्याच कामाच्या जोरावर सक्षम, कर्तृत्ववान आणि सुशिक्षित उमेदवार प्रभाग क्रमांक 6 साठी देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले। प्रभागातील नागरिक भाजपच्या अधिकृत उमेदवारांना बहुमताने विजयी करतील असा विश्वास पदयात्रेदरम्यान व्यक्त करण्यात आला। हजरत ख्वाजा शमना मीरा साहेब दर्ग्याचा सर्वांगीण विकास केवळ आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातूनच झाल्याचे नमूद करण्यात आले। काहींनी केवळ बॅनरबाजी करून विकासाचा दावा केला, मात्र प्रत्यक्षात कोणतेही ठोस काम झाले नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। डॉ. खाडे यांच्या प्रयत्नातून दर्गा परिसरात VIP हॉल व 2 प्रशस्त सभागृहांची उभारणी करण्यात आली असून भविष्यात दर्ग्याच्या विकासासाठी आणखी काम केले जातील असे आश्वासन देण्यात आले। पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। शेकडो महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभागामुळे पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला। कार्यकर्त्यांच्या जयघोषात संपूर्ण परिसर दणाणून गेला। या पदयात्रेत भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव ज्योती कांबळे, पश्चिम मंडल अध्यक्ष अनिता हारगे, राजश्री कोरे, कपिला पाटील, प्रियंका हारगे, अजगर शरीक मसलत, तौफिक शरीक मसलत, आसिफ शरीक मसलत, जयगंड कोरे, सादिक गडके, तौफिक शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक सुरू झालेली आहे। मुस्लिम बहुल भाग असलेल्या प्रभाग क्रमांक 6 मधून यावेळेला भारतीय जनता पार्टीने अतिशय योग्य उमेदवार मी स्वतः ॲडव्होकेट काझी अल्लाबक्ष, त्याचबरोबर सौ अनिताताई कोरे, त्याचबरोबर आमचे मुनिराबाबी शरीक मसलत, त्याचबरोबर आमचे अल्लाबक्ष गडेकरी असे चांगले उमेदवार जे सर्वसामान्य लोकांना रुजवर असे उमेदवार माननीय आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी प्रभाग क्रमांक 6 मध्ये इथे दिलेले आहेत। खऱ्या अर्थाने मुस्लिम बहुल असताना सुद्धा माननीय आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज दर्गा परिसर विकास संदर्भात असेल किंवा या प्रभाग क्रमांक 6 मधील विकास संदर्भात असेल, या गेल्या 5 वर्षामध्ये माननीय सुरेशभाऊ खाडे यांनी 18 कोटीचा निधी या प्रभागामध्ये त्यांनी दिलेला आहे आणि त्यातील 3 कोटी रुपयाचा तर निधी ते दर्गा विकासासाठी दिलेला आहे। मिरज हे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या हजरत ख्वाजा शमना मीरा रहमतुल्लाह अलैह यांच्या दर्गा संदर्भात उत्तर क्षेत्राचा विकास निधीचा विषय होता। हा विकास निधीची घोषणा झाली होती, पण त्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी झाली नव्हती। मात्र माननीय सुरेशभाऊ खाडे यांनी त्या तीर्थक्षेत्राचा विकास निधीचा विचार न करता भरघोस पण निधी दिलेला आहे आणि त्यानंतर सुद्धा येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या या प्रभाग क्रमांक 6चे 4 जर उमेदवार निवडून आले तर आणखी निधी देण्याचं आश्वासन त्यांनी या नागरिकांना दिले आहे। त्यामुळे येणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला आमचे 4 उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार मोठ्या मताधिक्याने या मुस्लिम बहुल भागामध्ये निवडून आल्याशिवाय राहणार नाही। सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचं सध्या निवडणूक सुरू झाली आहे। त्याच्यामध्ये प्रभाग 6 मध्ये भारतीय जनता पार्टीने यावेळी 4 सुशिक्षित आणि होतकरू उमेदवार दिलेले आहेत। प्रभागात कालपासून प्रचाराला सुरुवात झाली आहे। सगळीकडे वातावरण चांगलं आहे भारतीय जनता पार्टीसाठी आणि काल सकाळपासून बऱ्याच भागात प्रचार फेरी सुरू झाली आहे, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। त्याचप्रमाणे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या आणि फादर बॉडीचे सगळे पदाधिकारी या उमेदवारांच्या पाठीशी आहोत आणि येत्या 15 तारखेपर्यंत त्यांच्यासोबतच असणार आहोत। या भागामध्ये 15 तारखेला जो मतदान होणार आहे त्या मतदानाला भरघोस भाजपाला आणि कमळाच्या चिन्हावर मतदान होणार आहे। ह्या भागामधील महिलांमध्ये जास्त उत्साह आहे भारतीय जनता पार्टीला, कारण अनेक योजना त्यांना मिळालेल्या आहेत, उज्ज्वला गॅस म्हणा आणि लाडकी बहीण योजना, त्याच्यामुळे महिला भाजपाला पसंत करतात आणि यावेळेस 4चे 4 उमेदवार या भागातून निवडून येतील अशी आशा आहे।